आयुष्यात भरपूर पैसा कमवणं आणि नंतर उतार वयात निवांत स्वतःच्या बंगल्यात राहणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। बरं, त्यातही बंगला लाखात असावा, कोटीत असावा असंही असतं। सध्याच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी माणसं करोडपती झालेली दिसतात, पण त्यातही वेस्ट पासून बेस्ट काहीतरी करणारी माणसं ही फारच कमी असतात। यातीलच एक व्यक्तिमत्व की ज्यांनी दुधाच्या आणि शेणाच्या व्यवसायातून आज कोटींचा बंगला बांधलाय आणि ज्या गायीनं त्यांना हे वैभव मिळवून दिलं, तिचं नाव त्यांच्या या बंगल्याला मिळालं ते म्हणजे गोधन। काय आहे या गोधनामागची कहाणी बघूयात आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज। मित्रांनो, ही कहाणी आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे या ग्रामस्थाची। या माणसाने 1998 मध्ये दूध व्यवसायाला सुरुवात केली। आपल्याकडे पूर्वीपासूनच म्हटलं जातं, ज्या घरात दूध आणि तूप त्या घराला मान, आणि हाच मान घराघरात पोहोचवण्याचं काम हे प्रकाश बापू करतात। एका गायीपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास 150 गायींपर्यंत पोहोचलाय। प्रकाश इमडे यांच्या पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघराणी आणि नातू हर्षद ही घरातली सगळी मंडळी कोरोडोंच्या बंगल्यात राहत असूनही आजही गोठ्यात राबतात। प्रकाश बापूंकडे वडिलोपार्जित 4 एकर जमीन होती। आज त्यातील 2 एकर जमिनीत इमडे कुटुंबाचा गोठा व बंगला आहे, तर उरलेल्या 2 एकरात गायींसाठी हिरवी वैरण। व्यवसायात पुढे जायचं म्हटलं की काळानुसार अपडेट हे व्हावंच लागतं। अगदी प्रकाश बापूंसारखं त्यांनी देखील नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलाय आणि त्यामुळेच 24 लिटर दूध देणारी गाय दिवसाला आता 40 लिटर दूध देते। त्यांच्या घरातून तब्बल 1000 लिटर दूध रोज डेअरीला जातं। त्यांची एकटी सूनच रोज 55 गायींच्या धारा काढते। दुधाबरोबर शेणातूनही त्यांना वर्षाला तब्बल 12 लाख रुपये मिळतात। त्यांच्या 4 एकराच्या परिसरात काही साप वगैरे येऊ नये म्हणून त्यांनी 3 बदके देखील ठेवली आहेत। ही बदके त्यांच्या संरक्षणाचं काम करतात। प्रकाश बापूंनी गोठ्याचे केलेलं व्यवस्थित व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, साथीच्या आजारांपासून गायीचं संरक्षण या सगळ्या गोष्टी त्यांच्या यशस्वी व्यवसायातील महत्त्वाच्या छटा आहेत। त्यांचा कोरोडोंचा व्यवसाय पाहण्यासाठी राज्यभरातून दूध व्यावसायिक त्यांच्या गोठ्याला भेट देतात। एखादी व्यक्ती दूध व्यवसायातून देखील एवढ्या उंचीवर पोहोचू शकते, हेच आज प्रकाश बापूंनी सिद्ध करून दाखवले। एका अशिक्षित माणसाने केलेला कोरोडोंपर्यंतचा हा कष्टकरी प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।